नमस्कार यार, श्री स्वामी समर्थ. विजयस लाईफस्टाईल स्वामी समर्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या आत्ताच्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रक्षाबंधन हे कुठल्या वेळेत साजरं करावं आणि कसं करावं ते सर्व काही आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेतलं. परंतु आपण आपल्या भावाला जी राखी बांधणार आहोत ती राखी बाजारातून न आणता आपण ती वैदिकरित्या म्हणजे वेदानुसार एक दैविक राखी घरच्या घरी कशी बनवावी जेणे की आपल्या भावाला त्या प्रत्येक राखीतल्या प्रत्येक कणकणातनं आशीर्वाद हा मिळणार आहे. तर चला आपण बघूया आपल्या आजच्या व्हिडिओतून की वैदिक राशी घरच्या घरी कशी बनवावी ते. श्री स्वामी समर्थ. घरच्या घरी वैदिक राशी बनवणं खूप सोपं आहे. एक सुती कपडा घ्या, त्याचा कलर मस्त छान लाल किंवा पिवळा डार्क कपडा आपण घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे. दुर्वा म्हणजे आपण जे गणपती बाप्पांना आहोत त्या दुर्वा, अखंड तांदूळ म्हणजे अक्षता ज्याला आपण म्हणतो त्या, आणि मोहऱ्या घ्यायच्या आहे. नंतर आपल्याला केशर आणि चंदन ह्या 5 वस्तू घ्यायच्या आहे. त्या सर्व त्या एका कपड्यामध्ये बांधून त्याला शिलाई मशीनने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि ती जी आपण पुडीसारखे जे तयार करणार आहोत साहित्याचं ते सर्व एका सुती धाग्याला आपल्याला ते जोडायचं आहे. अशा प्रकारे आपली वैदिक राशी तयार होणार आहे. आणि ह्या ज्या 5 वस्तू आपण घेतल्या याचं प्रत्येकाचं वेगळं वेगळं शास्त्रीय कारण आहे. दुर्वा जो की छोटासा कण जरी लावला तरी खूप सारा पसरत जातो आणि जो की गणपती बाप्पांनाही प्रिय आहे आणि आपले गणपती बाप्पा हे विघ्ननाशक आहे. त्या दुर्वातून आपण असं सूचित करतो की माझ्या भावाच्या जीवनातील सर्व दुःख नाहीशी हो आणि त्याच्या सद्गुणांचा प्रसार म्हणजे जास्तीत जास्त हो. म्हणजे छोटा कण असेल तर तो खूप मोठा होत जाऊ, वृद्धिगत होत जाओ आणि त्याचा वंशही वृद्धिगत होत जावं असं त्या दुर्वाचा अर्थ होतो. त्यानंतर अखंड तांदूळाचा अर्थ होतो की आमचा गुरुवरील विश्वास छिन्न भिन्न न होता अखंड अक्षय राहो आणि आमच्या गुरूंची कृपा ज्याला जी राखी बांधत आहोत त्याच्यावरती असो असा त्या अक्षतांचा अर्थ असणार आहे. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बांधणार आहोत चंदन. आपल्याला माहीत आहे चंदन हे भगवंताला खूप प्रिय आहे आणि चंदनामध्ये खूप शीतलता आहे, सुगंधित आहे. तर चंदन आपण जेव्हा त्या राखीमध्ये बांधू त्याचा असा अर्थ आहे की माझ्या भावाच्या जीवनामध्ये कुठलाही मानसिक तणाव नसून चंदनासारखी शीतलता असावी आणि त्याच्या कीर्तीचा सुगंध हा दरवळत राहो. तदनंतर केशराचा अर्थ आहे की ते खूप तेजस्वी आहे. केशरासारखा आपल्या भावाचं तेज हे वाढत जावो, त्याच्या सद्गुणांचा भक्तीचं तेज हे वाढत जावो असा आशीर्वाद आपल्याला त्या केशरमधून मिळणार आहे. आणि त्यानंतर आपल्या राहिल्या मोहऱ्या खूप तीक्ष्ण असतात म्हणून काटेरी रस्ता किंवा दुर्गुणांचा नायनाट करण्यासाठी आपला भाऊ हा सज्ज किंवा तीक्ष्ण व्हावा अशा उद्देशाने त्या मोहरे त्यामध्ये आपण बांधणार आहोत. अशा प्रकारे आपण वैदिक राखी ही घरच्या घरी तयार करणार आहोत. आणि अशी ही सुंदर वैदिक राशी आपल्याला प्रथमतः आपल्या श्री गुरूंच्या चरणी अर्पण करायची आहे. महाराजांकडनं आपल्या भावासाठी आशीर्वाद मागवायचा आहे. आणि हीच राखी रक्षाबंधनच्या दिवशी आपल्याला आपल्या भावाच्या हातावरती बांधायची आहे. यापेक्षा बेस्ट विशेष आपल्या भावासाठी आपल्याकडनं काय असणार आहे आणि खूप सोपं आहे. हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल उपलब्ध असतंच. तरी नक्की सर्वांनी ह्या रक्षाबंधनला अशीच वैदिक राशी बनवा. आशा करते तुम्हाला सर्वांना ही माहिती खूप आवडली असेल आणि तुम्हीही घरच्या घरी वैदिक राशी बनवून आपल्या भावाच्या मंगटावरती बांधाल. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.